नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या क्षणाची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आलेला आहे शेतकरी मित्रांनो. कारण 2025चा खरीप पीक विमा या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम वाटप करण्याबाबत आता शासनाने निर्णय निर्गमित केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलासा, अखेर शेतकऱ्यांना पीक विमा आता वाटप सुरू होणार. मागील बऱ्याच दिवसापासून पीक विम्याचा विषय हा सर्व महाराष्ट्रातील जनतेमध्ये चर्चेत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्येच कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांनी 25 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा टाकू असे आश्वासन सुद्धा देण्यात आलेले होते. मात्र हे आता आश्वासन खरे ठरणार आहे शेतकरी मित्रांनो. कारण शेतकरी मित्रांनो, 25 जून पूर्वीच आता शेतकऱ्यांना विमा मिळणार का? तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमध्ये राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता राज्यातील खरीप आणि रब्बी हंगाम 2024-25 मध्ये शेतकऱ्यांना किती पीक विमा नुकसान भरपाई मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, एकूण 921 कोटी रुपयांचा निधी हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा निधी आज किती वाजता जमा होणार ते सुद्धा आपण बघूया. आता शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामासाठी किती निधी मंजूर झाला, त्यानंतर रब्बी हंगामासाठी किती निधी मंजूर झाला हे सुद्धा आपण बघूया. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम गेल्या वर्षाच्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, गारपीट यानंतर काही अवकाळी पाऊस असेल, यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. यासाठी 15,25,707 शेतकऱ्यांसाठी 809 कोटी रुपयांचा खरीप 2025चा पीक विमा हा आता मंजूर झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर जो रब्बी हंगाम आहे त्यासाठी 95,548 शेतकऱ्यांसाठी 112 कोटी 27 लाख रुपयांची निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा निधी आज किती वाजता वाटप होणार? तर शेतकरी मित्रांनो, हा निधी आज रात्री 8 वाजता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.